ओके, आपण लाईव्ह सेशन स्टार्ट करूया. तर निफ्टी आज गॅप अप ओपनिंग झालेली आहे. बँक निफ्टीची ओपनिंग ही न्यूट्रल आहे, पण निफ्टीची ओपनिंग ही स्ट्रॉंग गॅप अप ओपनिंग आपल्याला दिसत आहे. ऍज पर आर ब्रेकर्स थेरी, निफ्टी हा पहिल्या रेजिस्टन्सच्या जवळच ओपनिंग केलेला आहे. आता मी ते निफ्टीचे दोन स्ट्राईक प्राइस ऍड केलेले आहेत. निफ्टीचा सीई 22,450 चा सीई मी ऍड केलेला आहे आणि निफ्टीचा पीई 22,400 चा. ऍज पर आर ब्रेकर सेरी, निफ्टीचा 22,400 चा जो सीई आहे तो मला प्रीमियम 110 क्रॉस केल्यानंतर बाय करायचा आहे आणि त्याचा टार्गेट आहे 147. ओके, तर आणखी 30 सेकंद राहिलेले आहेत मार्केट ओपनिंगला. जर 110 क्रॉस केला तर आपण इथे निफ्टीचा सीई बाय करूया. तर आर ब्रेकर नुसार प्रीमियम कॅल्क्युलेशन कसं करायचं याचा एक व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर आहे, तर तो सगळ्यांनी बघा. जे ऑलरेडी क्लास केलेले आहेत तर त्यांनी आर ब्रेकर वापरूनच ऑप्शन ट्रेडिंग करा. ओके, आणि कमीत कमी पॉइंट मध्ये करा. जर समजा तो 110 क्रॉस केला नाही, पुन्हा 15 मिनिटानंतर आपण आर ब्रेकर वापरू शकतो. ओके, तर बघा, आपल्याला ऍज पर आर ब्रेकर पहिल्या रेजिस्टन्स पासूनच एक स्ट्रॉंग रिजेक्शन आपल्याला इथे बघायला मिळतोय. ओके, तर गॅपअप जरी झाला तर रिजेक्शन किती स्ट्रॉंग तुम्हाला दिसतोय बघा आर ब्रेकर्सच्या पहिल्या रेजिस्टन्स पासून. ओके, तर प्रीमियम आपल्याला 110 ला बाय करायचा होता, तर तो हायेस्ट 94 पर्यंत जाऊन आला. बरोबर आहे. तर ओव्हरऑल आता आपण असं म्हणू शकतो की इथे शक्यतो आपण ऑप्शन मध्ये ट्रेड घ्यायचं थोडं काही वेळासाठी अवॉइड केलं पाहिजे. बरोबर आहे. तर आता ट्रेड जर समजा पहिल्याच मोमेंटला, पहिल्याच कॅन्डलला जर आर ब्रेकर सिरीजचा रेजिस्टन्स तुटला नसेल, चार्टवर पहिल्याच कॅन्डल मध्ये जर आर ब्रेकरचा रेजिस्टन्स तुटला नसेल, प्रीमियम चार्टवर, हा प्रीमियम चार्ट आहे, लेफ्ट साईडचा कुठला आहे, प्रीमियम चार्ट आहे, राईट साईडला तुमचा स्पॉट चार्ट आहे. तर आर ब्रेकरचा रेजिस्टन्स ब्रेक नसेल केलं तर वेट करा, ट्रेड करायला घाई करू नका. ओके, तर थोडा वेट करून प्रॉपर 15 मिनिटानंतर पुन्हा आपल्याला 15 मिनिटाचा आर ब्रेकर सिरीजचा युटिलायझेशन इथे करायचं आहे. ओके, तर सध्या निफ्टीची ओपनिंग कशी झालेली आहे, न्यूट्रल आहे. बँक निफ्टी मात्र चांगली मुवमेंट आपल्याला देताना दिसत आहे. बरोबर आहे. तर बँक निफ्टीचा आपण एक स्ट्राईक प्राइस ऍड करून बघूया. तर कसं ऍड करायचं आहे, बँक निफ्टीवर क्लिक करा, खाली ऑप्शन चेन येईल. ओके, तर बँक निफ्टीचा एक सीई इथे आपण बघूया, 47,400 चा सीई. स्टॉक डिटेल्स मध्ये जाऊन वर ऍड सिम्बॉल मध्ये जाऊन तुम्ही सिम्बॉल ऍड करा. ओके, आता बघा आर ब्रेकर नुसार ट्रेड कसा घ्यायचा. आता बँक निफ्टीचा सी, मी याचा चार्ट ओपन करतो, हा झाला प्रीमियम चार्ट. कसला चार्ट झाला हा, प्रीमियम चार्ट. ओके, तर डे मध्ये कालच्या डेच्या कॅन्डल वर तुम्ही क्लिक केलात तर कालच्या डेच्या कॅन्डल मध्ये तो किती हाय जाऊन आलेला आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना आर ब्रेकर्सची एक्सेल शीट पाठवलेली आहे. तर ह्या एक्सेल शीट मध्ये फक्त तुमचं काम आहे की तुम्हाला तिथे फक्त चार्ट जे काय हाय लो क्लोज आहे ते टाकायचे. तर हाय किती जाऊन आलेला आहे काल, हा प्रीमियम 561 हाय जाऊन आलेला आहे. तर आपण ₹1 जास्त लावायचा, 562 हाय. लो 120, 121 करा. क्लोज 183.45, 184 करा. तर याचा जो पहिला रेजिस्टन्स आलेला आहे बघा, 457 आहे पहिला रेजिस्टन्स. म्हणजे ऍज पर आर ब्रेकर सिरीज स्ट्रॉंग बुलिश मुवमेंट कधी येईल, ज्यावेळी म्हणजे तुम्ही कधी बाय केलं पाहिजे, 457, म्हणजे आपण इथे 458, हा ऍक्च्युअल कधी बाय केला पाहिजे, 458. आज जर तो 458 प्रीमियम क्रॉस केला तर त्याचा टार्गेट किती आहे बघा, 730. ओके,
तर हा त्याचा टार्गेट आहे. तर आणखी खूप लांब आहे, सध्या तर 170-71 ला प्रीमियम चालू आहे. बरोबर आहे, तर त्यामुळे तिथेही मोमेंट एवढी स्ट्रॉंग नाहीये. ओके. तर निफ्टीचा सी आणखी 73-74 चालू आहे. निफ्टीचा पीई मला कधी बाय करायचा आहे बघा. निफ्टीचा पीई मला 156 क्रॉस केल्यानंतर बाय करायचा आहे. 156 क्रॉस केला की मला बाय करायचं आहे. टार्गेट किती आहे? 197. तर आता तो 86 ला चालू आहे. त्यामुळे सुरुवात मार्केटची कशी झालेली आहे? न्यूट्रल झालेली आहे. आता आपण जाऊया इक्विटीमध्ये. तर सध्या निफ्टी आणि बँक निफ्टी न्यूट्रल आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये प्रॉपर मुवमेंट नाहीये, त्यामुळे शक्यतो ह्याच्यामध्ये ट्रेड आपण अवॉइड केला पाहिजे 15 मिनिटासाठी. तर पुढचा ट्रेड आपण 9:30 ला आपण चेक करू शकतो. तर आता आपण जाऊया थोडं मनी कंट्रोल ऍप मध्ये. आणि मनी कंट्रोल ऍप मध्ये बघूया की आजचा टॉप गेनर कोण आहे निफ्टी 50 मध्ये. ओके. तर बघूया आपण. त्यासाठी तुम्हाला मनी कंट्रोल मध्ये होमच्या बाजूला इथं मार्केट दिसतं. मार्केटवर क्लिक करा. ओके. तर इथे वर टॉप गेनर दिसतं. टॉप गेनर मध्ये पहिला जो टॉप गेनर आज आपल्याला दिसतोय तो कोण आहे? आयटीसी आहे बघा. 5% आयटीसी हा स्टॉक वाढलेला आहे. बरोबर आहे. तर आपण आयटीसी चा चार्ट ओपन करूया. ट्रेडिंग व्यू मध्ये या. स्पॉट चार्ट बघा आयटीसी चा, सर्च करा आयटीसी. ओके. तर तो राईज ही झालेला आहे आणि करेक्शनही दिलेला आहे. त्यामुळे याच्यातही आपल्याला काही मुवमेंट नाही. ओके. गॅपअप झाला, चांगला गॅपअप झाला, पण तेवढाच फास्ट रिजेक्शनही दिलेला आहे. त्यामुळे आता ह्याच्यात जाण्यात काही अर्थ नाही. दुसरा टॉप गेनर बघूया कोण आहे. आयटीसी नंतर विप्रो एक दिसतोय मला. ओके. तर विप्रो मध्ये चेक करूया, किंवा आपण 52 वीक हायला कोण आहे आपण चेक करूया. टीसीएस 52 वीक हायला आहे. टीसीएस. तर टीसीएस चा स्टॉक बघूया. शक्यतो जे बुलिश ट्रेंडला गेलेले आहेत त्यांचंच आपण थोडं लक्ष ठेवायचं. टीसीएस. तर टीसीएस हा स्टॉक चेक करूया. टीसीएस स्टॉक एक तर टॉप गेनर मधला पहिला दुसरा बघा, किंवा 52 वीक हाय मधला बघा. निफ्टी पुन्हा पुट साईडला चाललेले प्रीमियम वाढताना आपल्याला दिसत आहेत. इक्विटी मध्ये ट्रेड करण्यासाठी एक इंडिकेटर तुम्हाला वापरायचा आहे. तो इंडिकेटर आहे गन स्क्वेअर ऑफ 9. तर हा इंडिकेटर कसा लावायचा मी तुम्हाला सांगतो. मी इथं सध्या डिलीट करतो. तुम्हाला काय करायचं आहे बघा. तुमच्या इथं टीसीएस लिस्ट 1 डे मध्ये कधी अनालिसिस करायचा, पुढे प्लस सिम्बॉल आहे. या प्लस सिम्बॉलवर क्लिक करा. इंडिकेटर मध्ये जावा. सर्च मध्ये टाईप करा गन. ओके. तर इथं खाली येतं गन स्क्वेअर ऑफ 9. लायर ट्रेडर असं काहीतरी पुढे नाव येतं. तर गन स्क्वेअर ऑफ 9 हा याच्यावर क्लिक करा. तो इंडिकेटर ऍड झालेला आहे. तर इथे तुम्हाला दिसून येतो की गन स्क्वेअर ऑफ 9 नुसार टाटा कन्सल्टन्सीचा जो आहे त्यांनी 4210चा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. तर आता प्रोबॅबिलिटी त्याची किती आहे? 4310 पर्यंत त्याची प्रोबॅबिलिटी ही आहे. ओके. पण तो एक हाय जाऊन कालच्याच हायला रिजेक्शन देतोय. ओके. आणि पुन्हा तो कालच्या रेजिस्टन्सच्या खाली, म्हणजे हा जो रेजिस्टन्स आहे 4210, तर इथून तो काय होतोय? पुन्हा खाली यायला प्रयत्न करतो, पण तो स्ट्रॉंग रेजिस्टन्स दिसतोय. आता बघूया आपण. तर याच्यामध्ये तुम्हाला इक्विटी इंट्राडे करता येईल. ओके. इक्विटी इंट्राडे कशा पद्धतीने करायचं बघा. आता मी इथे काय करतोय, इक्विटीमध्ये ऑप्शन पेक्षा थोडं भर इक्विटीला द्या. मी इथे सर्च करतो टीसीएस. ओके. तर टीसीएस इक्विटी वर क्लिक करतो. 4216 हे त्याची प्राइस चालू आहे. बाय वर क्लिक करतो. इथे डिलिव्हरी आहे आणि इथे इंट्राडे आहे. इंट्राडे वर क्लिक करा. ओके. तर मला नियर अबाउट 84 शेअर्स घेता येतात. मी 50 शेअर इथे घेतो. ऍड करतो 50 शेअर. ओके. तर आता मला काय करावं लागेल, हा मी बाय करेन. ह्याचा टार्गेट तर ओव्हरऑल ऍज पर गन नुसार 4310 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. पण जर समजा खाली आला तर मी कधी एक्झिट करेन. ओके. तर तोही तुम्हाला इथेच अनालिसिस करून ठेवायचा आहे. ओके. बाय. आणि मी इथे कन्फर्म बाय करतो. आता माझा स्टॉप लॉस काय असेल बघा. थोडं म्यूट करता का?
बघा, 4210 हा एक रेजिस्टन्स त्यांनी तोडलेला आहे. आता जर समजा ह्या रेजिस्टन्सच्या खाली जर तो आला, तर मात्र मी माझी पोझिशन एक्झिट करेन. म्हणजे 4210 हा माझा काय असेल, स्टॉप लॉस असेल. म्हणजे मी त्याच्या खाली 1-2 रुपये पण कन्सिडर करेन. 4208 ठेवेन वाटलंच तर. ओके, 4208 हा माझा स्टॉप लॉस असेल. तर स्टॉप लॉस कसं लावायचं हे पण सगळ्यांना माहिती आहे. याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे, खाली एक्झिटच्या वर स्टॉप लॉस येतो. ओके, तर ट्रिगर प्राइस मी लावतोय 4208 आणि लिमिट प्राइस मी लावतोय 4207. ओके, लिमिट प्राइस हे काय करायचं आपल्याला बघा, आपल्याला प्रॉफिट वाढत चाललेलं आहे. आता 224 पर्यंत गेलेला आहे. मी तर कन्फर्म करतो, हा आपला स्टॉप लॉस लागलेला आहे. तर आपल्याला प्रॉफिट बघा, 500 रुपये प्रॉफिट मिळाल फक्त आणि फक्त आपण गनच्या अनालिसिसवर. ओके, खूप चांगला हा कन्सेप्ट आहे. ओके, आता आपण तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल कसा करायचा याच्यावर क्लिक करा, एडिट ऑर्डर मध्ये जावा. आता आपण इथे करूया 4224. आपल्याला एक्झिटच करायचं आता, 4225 पार्शली एक्झिट. जा, आपला किती प्रॉफिट झाला बघ, 420 रुपये प्रॉफिट झाला. तर हा एक इंडिकेटर वापरून तुम्ही काय करू शकता, इक्विटीमध्येही चांगल्या पद्धतीने ट्रेड करून प्रॉफिट गेन करू शकता. ओके, तर हा खूप चांगला इंडिकेटर आहे. हे कसं फाइंड आउट केलं मी, हा स्टॉक कसा घ्यायचा, तर तुम्हाला मी सांगितलं हे 918 किंवा 920 ला तुम्हाला बघायचंय. मनी कंट्रोल मध्ये जायचंय. ओके, मनी कंट्रोल मध्ये जाऊन तुम्हाला टॉप गेनर बघायचा आहे. टॉप गेनर मी आयटीसी बघितला, पण आयटीसीने काय केलं होतं, करेक्शन घेतलेलं होतं. त्यामुळे मी आयटीसी कॅन्सल केलं आणि मी लगेच कुठे गेलो, 52 वीक खायला कोण होता, टीसीएस. आणि फ्रेश रेजिस्टन्स तो गनचा ब्रेक केलेला होता. बरोबर, आपण लवकर काढलो. ओके, आपण 4200 तो 4227 ला केलेला. मग हे बघून आपण ऑप्शन पण केलं पाहिजे का. ओके, तर ती थोडी रिस्क आहे, कारण ऑप्शन मध्ये लॉट साईज मोठी होते. बरोबर आहे, आणि तिथे तुमचा थेटा इम्पॅक्ट करतो, प्रीमियम डिके व्हायला चालू होतात. ओके, तर तिथे बरेच गोष्टी तुम्हाला विचार करावा लागतात ज्यावेळी तुम्ही ऑप्शनला येता. बरोबर आहे, तर ऑप्शनला एक प्रॉपर ब्रेकआउट पाहिजे, प्रॉपर एंट्री. आणि मोस्टली आपण ऑप्शन बाहेर आहोत. ऑप्शन बाहेरला मोस्टली स्कॅल्पिंग हाच पार्ट केलेला कधीही चांगला. होल्ड पोझिशन जास्त वेळ ठेवू नका, कारण जसा टाइम जातो, टाइम नुसार प्रीमियम डिके व्हायला चालू होतात आणि तिथे मोठे लॉसेस व्हायला चालू होतात. ओके, तर निफ्टी बघा पूर्णपणे न्यूट्रल आहे. आता 9:30 वाजता मला काय करायचंय, निफ्टीच्या 15 मिनिटामध्ये आर ब्रेकर्स यूज करायचंय आणि त्यानुसार ट्रेड करायचंय. तर इक्विटी इंट्राडे हा कन्सेप्ट सगळ्यांना समजलेला आहे. तर इक्विटी इंट्राडे हा सगळ्यात चांगला आहे, आणि इथे काय प्रीमियम डिके किंवा थिटाचा प्रॉब्लेम येत नाही. तुमचा 1 रुपये कमी झाला, 1 रुपयाचा लॉस होईल. बरोबर आहे, 1 रुपये वाढला, 1 रुपये प्रॉफिट होईल. ओके, तर त्यामुळे तो प्रॉब्लेम तुम्हाला तिथे येणार नाही. हा पार्ट सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे. तर इंडिकेटर कोणता लावलेला आहे मी, गन इंडिकेटर आपण लावलेला आहोत. बरोबर आहे. बरोबर आहे, 4238 ला तो गेलेला आहे. तर ओके, तर टीसीएस हा चांगला ब्रेकआउट दिलेला आहे, त्याच्यात आणखी आपल्याला मोमेंट येईल. ओके, तर आता आपल्याला 9:26 झालेले आहेत, आणखी 4 मिनिटांनंतर ना आपल्याला ऑप्शन बघायचा आहे निफ्टी आणि बँक निफ्टीचा. तर मी बँक निफ्टीचाही एक पीई पण ऍड करून ठेवतोय ऑप्शन चेन मध्ये जाऊन. बरोबर आहे, तर 47,400चा पीई पण मी इथे ऍड करून ठेवतोय. जसं सीई ऍड केलेलं आहे तसं आपण एक पीई पण ऍड करून ठेवूया. 47,400चा पीई पण ऍड करून ठेवा आणि एक 47,400चा सेम स्ट्राईक प्राइसचा सीईपी आपण इथं ऍड करून ठेवलेला आहे. ओके, तर ओव्हरऑल बघा बेरिश ट्रेंडला चाललेला आहे. आता आपण चार्ट काढून ठेवूया निफ्टीचा. लक्षात घ्या, मार्केटमध्ये डेली 500-1000 कमवणं हे अवघड नाहीये, जर तुम्ही प्रॉपर टेक्निकल अनालिसिस लर्न केला असाल तर. ओके,
कमी रिस्क मध्ये शक्यतो ट्रेड करा, पण ज्यावेळी तुमची रिस्क वाढायला चालू होते किंवा लॉट साईज वाढायला चालू होतं त्यावेळी मेंटली तुम्ही तिथे प्रिपेअर नसता आणि मग तिथे मोठे लॉसेस हे व्हायला चालू होतात. ओके, तर निफ्टी 50ने मोठं रिजेक्शन इथं आपल्याला दिलेलं दिसतं. ओके, तर आता आणखी फॉल होण्याचे चान्सेस निफ्टी 50 मध्ये आहेत. ऍज पर वन डे नुसार मला निफ्टीचा जो पीई बाय करायचा आहे तो 156 ला बाय करायचा आहे. पण आता बघा मी प्रीमियम चार्टवर येतोय, इथे वरचा टाइम फ्रेम डेच्या ऐवजी आता काय करतो मी 15 मिनिट करतोय. आता ही 15 मिनिटाची कॅन्डल संपत येते. ओके, निफ्टीचाही करतोय आणि दुसरा आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीचा डेचा कॅन्डल आपल्याला सगळीकडे आता 15 मिनिटाचा दिसतो. येस, तर आता आपण चेक करूया 15 मिनिटामध्ये. मी इकडे 9:28 झालेला आहे आणि इकडे मी राईट साइडला आता आपला आर ब्रेकर्सची एक्सेल शीट ओपन करून ठेवतोय. 15 मिनिटामध्ये चेक करूया. जर 15 मिनिटाला तुम्ही आर ब्रेक, फक्त एवढंच की तुम्हाला कॅल्क्युलेशन फास्ट करता आलं पाहिजे आणि प्रॉपर एंट्री घेता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमच्या ब्रोकिंग ऍपमध्ये एक्सपर्ट पाहिजे. ओके, ब्रोकिंग ऍप आधी तुम्हाला फास्ट वापरता आलं पाहिजे. स्क्रीन तुमच्याकडे मिनिमम स्क्रीन 2 तरी असले पाहिजेत. एका स्क्रीनवर ह्या गोष्टी होणं फार डिफिकल्ट आहे. ओके, तर मिनिमम 2 स्क्रीन तरी तुमच्याकडे पाहिजे, एक कॅल्क्युलेशन साठी आणि एक एंट्री घेण्यासाठी. 9:29 झालेला आहे. मी चार्ट प्रीमियम चार्ट ओपन करून ठेवतोय 15 मिनिटाचा आणि ह्या कॅन्डलवर बघा आणखी 30 सेकंद राहिलेले आहेत कॅन्डल संपायला. ओके, तर मी या कॅन्डलवर असा लॉंग प्रेस करतो. त्या कॅन्डलवर बोट दाबून धरा, कर्सर येईल आणि वर त्याची प्राइस दिसेल. तर नियर अबाउट हाय जाऊन आलेला आहे बघा. तो हाय किती जाऊन आलेला आहे 109.60, म्हणजे मी ते 110 घेतोय. लो किती जाऊन आलेला आहे 72.90, म्हणजे 73 घेतोय. आणि क्लोज कितीला झाला 107.10, म्हणजे मी 108 घेतो. एंटर केला. 121 ला माझी बाईंग आहे बघा. ओके, म्हणजे आणखी खूप लांब आहे. तर मी इथं बाय ऑर्डर टाकून ठेवतो. 121 इथं आलं म्हणजे तुम्ही 1-2 रुपये पुढचे घ्यायचे. 121 आलं तर तुम्ही 122 किंवा 123 रुपयाला बाय करू शकता. ओके, त्यामुळे आता सध्या तर ह्याच्याकडे ऑपॉर्च्युनिटी नाहीये. निफ्टी पीई ला 121 ला बाय करायचं हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. बँक निफ्टी पीई बघूया आपण 15 मिनिटामध्ये. 15 मिनिटामध्ये तो किती हाय जाऊन आलेला आहे बँक निफ्टी पीई 240.30, म्हणजे 241 हाय जाऊन आलेला आहे. लो 139, 139 आणि क्लोज 183. ओके, तर 236.33, म्हणजे 238 ला बाईंग पाहिजे माझी. ओके, 238 ला माझी बाईंग पाहिजे. निफ्टीचा पी मी ऍड करतोय बाय 5 लॉट ऍड करूया आपण. बघा मी 121 ला बाईंग आहे, मी 123 ठेवतोय. कशा पद्धतीने मी लावून ठेवतो बघा प्राइस. बघा मी काय करतोय, निफ्टी पीई वर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बाय वर क्लिक केलं. हे अँजल मध्ये जमतं, अँजल मध्ये बाकीच्या याच्यातलं तुम्ही स्टॉप लॉस ऑर्डर टाकून पण करू शकता. ओके, नंबर ऑफ लॉट 5 केलं. खाली स्क्रोल करतोय, स्मार्ट ऑर्डर किंवा स्टॉप लॉस ऑर्डर रोबो ऑर्डर असा दिसतो, त्याच्यावर क्लिक करतो ऍरोवर. स्टॉप लॉस ऑर्डर ऑन करतोय आणि दोन्ही लिमिट आणि ट्रिगर प्राइस सेम टाकतो मी 123. इथं 0.10 पैसे एक्स्ट्रा येतो, त्याला एडिट करा. दोन्ही बघा 123, 123. टोटल इन्व्हेस्टमेंट 30,750. बाय कन्फर्म. आता ज्यावेळी तो ह्या पेंडिंग मध्ये जाऊन बसेल, ज्यावेळी तो 123 ला जाईल त्यावेळी ऑटोमॅटिक तो बाय होईल. बँक निफ्टीचं मला कधी बाय करायचं 236 ला. मी याच्यावर क्लिक करतोय. बघा बाय वर क्लिक करतोय. समजा मला इथे किती लॉट बाय करायचे आहेत, 5 लॉट बाय करायचे. स्मार्ट ऑर्डर ऑन. 236 म्हणजे 238 आपण करूया इथे. 238 बाय कन्फर्म बाय. दोन्ही ऑर्डर काय झाले पेंडिंगला गेले. बरोबर आहे.
एकतर हा 238 ला बाय व्हायला पाहिजे आणि इकडे 123 ला बाय. हो. कसं आहे बघा, दोघांचेही प्रीमियम राईज होताना दिसले पाहिजेत तुम्हाला. ओके, जर निफ्टी वाढतोय, बँक निफ्टी सपोर्ट कर, बऱ्याचदा मग काय होऊन जातं, तो सडनली फॉल व्हायला चालू होतो. आता बघा, हा 117 पर्यंत गेला निफ्टी पी, पण पुन्हा 108-9 ला आला प्रीमियम. ओके, तर हे एवढ्या लेवल पर्यंत तुम्हाला थोडे पेशन्स ठेवावे लागतात. आता याची व्हॅलिडिटी, हे जे आपण कॅल्क्युलेशन केलं, याची व्हॅलिडिटी किती वेळ आहे, तर याची व्हॅलिडिटी फक्त आणि फक्त 15 मिनिटासाठी आहे. म्हणजे आपण 9:30 ला चालू केलेलं आहे, मॅक्स ह्याचा हे जो आहे हा कुठेपर्यंत वर्क होईल, तर 9:45, 9:40 पर्यंतच कन्सिडर करायचा. 9:40 ला ही ऑर्डर कॅन्सल करायचं, हा ट्रेड प्लॅन कॅन्सल करायचा. 9:45 ला पुन्हा तुम्ही 15 मिनिटाचा ट्रेड प्लॅन हा करू शकता. आता आता बघा, बँक निफ्टीचा पण प्रीमियम वाढताना दिसतोय आणि निफ्टीचा पण प्रीमियम वाढताना दिसतोय बघा. ओके, म्हणजे अशी मोमेंट असली की एक चांगला ब्रेकआउट आपल्याला बघायला मार्केटमध्ये मिळतो. आणि जोपर्यंत तो आर ब्रेकरचा असा आहे की प्रॉपर ब्रेकआउट आल्याशिवाय तुम्हाला एंट्री ही भेटत नाही. आता ज्यांच्याकडे असं काही ट्रेड प्लॅन नसेल, ते बऱ्याचदा काय करतात, बाय करतात, पुन्हा जर खाली येतात ते पॅनिक होतात. ओके, आणि पुन्हा तुम्ही लॉस मध्ये एक्झिट करता. बरोबर आहे, पण तुमच्या समोर जर ट्रेड प्लॅन असेल, तर आपण एक प्रॉपर पॉइंटला आपण बाय करतो. इथे माझा आता प्रॉपर पॉइंट काय 123 ला आहे, म्हणजे माझ्याकडे काही गिल्ट नाही आहे की मी काही न बघता बाय केलोय. ओके, आणि हे ऑप्शन बाईंग आहे मित्रांनो. ओके, तर ऑप्शन बाईंगला तुम्हाला भरपूर काळजी घ्यावी लागते. बरोबर आहे, ऑप्शन बाईंग हा फार वेगळा कन्सेप्ट आहे. बरोबर आहे, इथे तुम्ही कॅन्डल बघून जरी ट्रेड करायचा प्रयत्न केला तरी पण तुम्ही ट्रॅप होता. कारण इथे माझा जो प्रॉफिट आणि लॉस पूर्णपणे डिपेंड आहे प्रीमियमवर. कशावर डिपेंड आहे, प्रीमियमवर. त्यामुळे प्रीमियम कॅल्क्युलेशन, प्रीमियम चार्ट, याच्याकडे तुमचं लक्ष असलंच पाहिजे. बरोबर आहे, त्यामुळे इथे बघा, आता पुन्हा 108 ला आला प्रीमियम. म्हणजे मी जर समजा एक कॅन्डल बघून जर बाय करून घ्यायचा प्रयत्न केला, तर मी इथे ट्रॅप होतो. ट्रॅप होतो म्हणजे काय बघा, आता ज्यांनी बाय केलंय त्यांचा 117-18 पर्यंत गेला प्रीमियम, पुन्हा 108-9 ला आला. ओके, आणि मग तिथे ते म्हणजे स्ट्रेस वाढत जातो आणि मग आपले डिसिजन चुकायला चालू होतात. त्यामुळे शक्यतो ऑप्शन बाईंग मध्ये प्रॉपर ब्रेकआउटलाच तुमची एंट्री असली पाहिजे. जास्त वेळ मार्केटमध्ये थांबू नका. बरोबर आहे. आता पुन्हा 5 ला टच केलेला आहे, आणि बघा तुम्हाला कालचा जो हा दिसतोय ना झोन, तर इथे बऱ्याचदा इथून मार्केटनी रिव्हर्स घेतलेला आहे कालच्या झोन, म्हणजे ह्याच्यानुसार बघा इथे हा झोन दिसतोय तुम्हाला. किती कॅन्डल त्या ह्या लाईनला रिस्पेक्ट काय बघा, 1 2 3 4 5 6 7 8. ओके, तर एवढे कॅन्डल काल इथून रिस्पेक्ट केलेले आहेत. बघा इथे बघा तुम्हाला दिसतोय. ओके, त्यामुळे हा एक झोन जो क्रिटिकल झोन आहे, हा जर ब्रेक केला तर पुन्हा 22,223 पर्यंत येऊ शकतो, आणि इथून रिव्हर्स झालेला आहे. त्यामुळे इथं पुन्हा आपल्याला रिव्हर्स बघा, पुन्हा प्रीमियम किती आला, 105, 104 ला. त्यामुळे मला काही लॉस झाला का, आर ब्रेकर्सनी मला वाचवलं. बरोबर आहे, अर्ली एंट्री घेण्यापासून किंवा लेट एंट्री घेण्यापासून. ओके, मोस्टली बाईंगला लॉस कधी होतो, एक तर आपण अर्ली एंट्री घेतो किंवा लेट एंट्री घेतो. येस, पुन्हा खाली येत चाललेलं आहे, बघूया आता. तर प्रिव्हियस कॅन्डल ह्या लाईन पर्यंत, प्रिव्हियस कॅन्डल ज्यावेळी इथपर्यंत आली होती त्यावेळी याचा प्रीमियम नियर अबाउट 118-19 पर्यंत गेला होता. आता पुन्हा ती कॅन्डल त्याच्या जवळपास येते, पण बघा इथे प्रीमियम तुमचा डायरेक्ट कमी कमी होत चाललेला आहे. येस येस.
118 ब्रेकआउट दिला, 121 माझी एंट्री इथे झालेली आहे. 125 आता याचा टार्गेट जो आहे बघा आता, 1100, 1300, 1500, 128, 128 पासून रिजेक्शन येतोय, पुन्हा रिटर्न झाला. 700, 800 आपण लवकरच एक्झिट करूया इथे. आता ऍज पर आर ब्रेकर्स थेरी 121 क्रॉस केला, 134 ला जायला पाहिजे, तो 129 पर्यंत गेला होता, आपण तिथे एक्झिट केलं पाहिजे. ओके, तर आता इथे जर पुन्हा तो रिटर्न चालला असेल, आपल्याला माझ्या मते 1500 1600 हा प्रॉफिट आपल्याला इथं दिसलेला आहे, पण आपण तिथे एक्झिट केलो नाही, आपण तिथे तसंच होल्ड केला. आता मला इथे स्टॉप लॉस लावल्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. जर आपल्याला असं वाटत असेल की आपलं एंट्री घेतलोय पण आपण प्रॉफिट बुक केलं नाही, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यावर काम करायचं स्टॉप लॉसचा. 115 लिमिट आला, 122 ला पुन्हा आलेला आहे, कारण मी आता इथे छोट्याच प्रॉफिट मध्ये बाहेर पडणार, मी आता इथे जास्त रिस्क घेत बसणार नाही. बायरला फार महत्वाचा पार्ट आहे, जेवढं तुम्ही फास्ट एक्झिट करचाल तेवढं तुम्ही सेफ साईडला राहचाल. तर पुन्हा प्रीमियम कमी होतंय. आता मात्र मी इथे स्टॉप लॉस लावतो 115 आणि 116. स्टॉप लॉस हिट झाला, मग 1825 लॉस. ओके, तर काय प्रॉब्लेम झाला बघा, आपला प्रॉफिट चांगला झाला होता पण आपल्याला एक्झिट लवकर करता आलं नाही. बाईंगला हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि तुम्ही जर ह्याच्यामध्ये गेलात, आता पुन्हा 121, आता मी पुन्हा 123 ला गेले की आणखी 5 लॉट बाय करेल, मी एंट्री घेईन, पुन्हा घेईन. ओके, कारण अजून 9:40 आहेत. ओके, तर आता इथे मी पुन्हा एखाद्या वेळेस एंट्री घेईन, बघूया काय होतं 122 ला किंवा 123 ला. कशी एंट्री टाकायची आपल्याला, बाय मोर 5 लॉट, स्मार्ट ऑर्डर ऑन 123. जी प्रॉफिट होताना जी ग्रीड वाढते ना आपल्याला, 500 700 दिसलं, 1000 1500 दिसलं, 2000 झाल्यावर काढू, 1500 झाल्यानंतर काढू, तेवढाच आपल्याला लॉस मध्ये कन्वर्ट केला. हे ह्युमन नेचर आहे, लक्षात ठेवा, असंच होतं प्रत्येकाला. त्यामुळे इथे आपल्याकडे कोणती स्किल पाहिजे, फास्ट मध्ये एक्झिट करण्याची स्किल पाहिजे. आता पुन्हा पूर्ण रिव्हर्स गेला, आता मात्र मी ह्याच्यात थांबणार नाही, कारण 9:40 झालेलं आहे. तर पुन्हा आपण नेक्स्ट 15 मिनिटचा बघूया, लास्ट एक बघूया, आपण चेक करूया. तर तुम्हाला दिसून आलं असेल की वर्क होतं, फक्त तुम्हाला एक्झिट लवकर करता आलं पाहिजे. आता 3 ते 4 मिनिट आपल्याला पुन्हा न्यूट्रल बसावं लागेल. प्रॉपर एंट्री आपली आली होती 5 लॉटला, आपल्याला नियर अबाउट 1700 1800 तर प्रॉफिट दाखवलेला होता, फक्त आपल्याला एक्झिट करता आलेलं नाही, आणि शेवटी आपण कमी लॉस मध्ये बाहेर पडलो. हे सगळ्यात महत्वाचं. ओके, की लगेच जर वाटलं, आपलं लॉजिकल माइंड सांगतोय की हा ट्रेंड रिव्हर्स चाललाय, तर लगेच आपण स्टॉप लॉस लावून टाकायचा, नाहीतर माझा लॉस इथं फार मोठा झाला असता. 110 112 ला तो प्रीमियम गेलेला आहे. RSI पण 40चा सपोर्ट दाखवतोय. येस येस.
9:43 झालेले आहेत. पुन्हा आपण एकदा पुन्हा एंट्री करायची आहे. ओके. तर कमी लॉस मध्ये बाहेर पडणं हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. जर तुम्ही कमी लॉस मध्ये बाहेर नाही पडलात तर काय होऊन जातं, पुढच्या ट्रेडसाठी तुमच्याकडे कॅपिटलही राहत नाही आणि तुमचा कॉन्फिडन्सही राहत नाही. तर लॉस फक्त पैशाचा होत नाही, कॉन्फिडन्सचा होतो. त्यामुळे कमी लॉस मध्ये बाहेर पडत चालला, पुन्हा एंट्री घ्या, पुन्हा ट्रेड प्लॅन नव्याने तयार करा. ओके. मार्केट टॉप गेनर आयटीसी दिसतो इथं अजून. पुन्हा एटीटी इथून पुन्हा बाउन्स बॅक होताना आपल्याला दिसतोय बघा. 9:44 झालेले आहेत. आता आपल्याला पुन्हा ट्रेड प्लॅन बनवायचं आहे. तर मी ट्रेड प्लॅन आता थोडं बँक निफ्टी मध्ये बनवतो, म्हणजे थोडी फास्ट मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल. ओके. तर बँक निफ्टीचा इथे एक सीईचा चार्ट मी ऍड करून ठेवतोय. 9:44 ही आता जी चालू आहे डोजी कॅन्डल प्रीमियमची, ती चालू कॅन्डल आहे 15 मिनिटाची. सीई पण बनवूया आपण आणि पीई पण बनवूया. तर ऑलमोस्ट तो न्यूट्रल झोन क्लोज होतोय. मी तर टाकून ठेवतो प्रीमियम. सीईचा प्रीमियम हाय जाऊन आलेला आहे 155, म्हणजे 156 घेऊया. लो झालेला आहे 101. लो गेलेला आहे 101 आणि क्लोज झालेला आहे 127. ब्रेकआउट कितीला आलेला आहे बघा, 155, 183 सीईचा झाला. 155 ला बाय करायचा हा. त्यानंतर आपल्याला पीईचा बघायचा आहे. पुन्हा न्यूट्रल वरच गेला बघा, 195. त्यानंतर 125 आणि क्लोज झाला 147, 188. ओके. 188 ला हा बाय करायचा आहे. मी तर टाकतोय 5 लॉट. कितीला बाय व्हायला पाहिजे हा? 188 ला बाय व्हायला पाहिजे. 225 टार्गेट आहे. आणि सीई कधी बाय व्हायला पाहिजे? 155 ला, म्हणजे 156 आपण टाकूया. दोन्ही टाकून ठेवलेलं आहे मी. ओके. बघा मी दोन्ही टाकून ठेवलेलं आहे, कोणत्याही साईडला जाईल. 156. पी 188 ला बाय झाल्यानंतर टार्गेट आहे 225, आणि हा 156 ला बाय झाल्यानंतर टार्गेट आहे 183. येस येस येस. आता हे हे तर सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की इंडेक्स मध्ये ट्रेड करताना शक्यतो आर ब्रेकर्स वापरा. चांगल्या पद्धतीने तिथे ट्रेड तुम्हाला भेटून जाईल. बरोबर आहे. आता बँक निफ्टीचं पण जर आपण बघितलं तर आता 15 मिनिटाची झालेलं इथे दिसतं बघा, एकच स्पाइक वर जाऊन आला 129, म्हणजे समजा 130 हाय जाऊन आलेला आहे. आता जरी मला निफ्टी घ्यायची असेल तर बघा, 130 हाय, लो 102, आणि क्लोज आहे 106. 124 ला माझी बाईंग असली पाहिजे. 5 लॉट. कितीला बाईंग असली पाहिजे? 124 ला. टार्गेट आहे 140. सगळे पेंडिंग ऑर्डर टाकून ठेवायचे. सर नक्कीच म्हणजे बऱ्याचदा काय होतं, नक्कीच वर जात आहे आताच घेऊन ठेवूया, असं शक्यतो अवॉइड करा. बरोबर आहे. अर्ली एंट्री घ्यायची नाही आणि लेट एंट्री घ्यायची नाही. बरोबर आहे. आणि वर्क कशावर करायचं आहे तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे, एक्झिट वर. ओके. मग तो प्रॉफिट मध्ये असो और लॉस मध्ये असो. आपण बघूया एक आयटीसीचा. आयटीसी आता तुम्हाला दिसून येतं की आयटीसी हा आज चांगला वर मोमेंट मध्ये आहे. त्याचा एक सीई बघूया आपण.
₹9.50 एक सीई दिसतोय बघा. आता हा जर मला सीई बाय करायचा आहे तर त्यातही तुम्ही आर ब्रेकर्स वापरू शकता स्टॉक ऑप्शन मध्ये. कशा पद्धतीने वापरायचं आहे बघा. 9.75 आहे. याचा चार्ट ओपन करा. आता इथे टाइम फ्रेम 15 मिनिटाच्या ऐवजी 30 मिनिट घ्या. किती घेणार? 30 मिनिट. बरोबर आहे. आणि इथे आपण एक्सेल शीट लावायची. आता अर्ध्या तासावर प्रीमियम चार्टवर तुम्हाला काम करायचं. अर्धा तासावर बघा, मी याच्यावर क्लिक केलं. अर्धा तासाचे कॅन्डल कंप्लीट झालेले. अर्धा तासात त्याचा प्रीमियम किती हाय जाऊन आलेला आहे बघा. ₹15.95 हाय जाऊन आले, म्हणजे ₹16 पर्यंत जाऊन आलेला आहे. लो ₹4.20. मग आपण इथे ₹4.30 करूया. आणि क्लोज झालेला आहे ₹10.50, म्हणजे ₹10.60 करूया. हा मला बाय करायचा आहे, पण कधी बघा, याचा प्रीमियम पुन्हा ₹16.30 गेल्यानंतर बाय करायचा आहे. ओके. जर ह्याच्यापेक्षा अर्ली एंट्री पाहिजे असेल तर 15 मिनिटाचा चार्ट घ्या. आता प्रिव्हियस 15 मिनिटामध्ये याचा प्रीमियम किती हाय जाऊन आलेला आहे? ₹11.40. 11.40. 11.40 हाय. त्यानंतर लो ₹9.10 आणि क्लोज झालेला आहे ₹10.50. ₹11.56, म्हणजे ₹12 घ्यायचा आहे, पण नेक्स्ट टार्गेट किती आहे बघा, ₹12.63. नेक्स्ट ₹13.86. बरोबर आहे. म्हणजे ₹11.60 तुमची बाईक पाहिजे. मी तर बाय वर क्लिक करतो. एक लॉट. आता याला थोडं मार्जिन जास्त लागतं. बरोबर आहे. तर आपण बघूया इकडचं काय दाखवतंय का मोमेंट. एंट्री मिळाली, कशाला मिळाली? निफ्टी पीई ला मिळाली आपल्याला एंट्री. 123 ला जाऊन पुन्हा खाली आला बघा तो. अरे बापरे. ठीक आहे. आपला लॉस वाढत गेला इथे पुढं. म्हणून मार्केटमध्ये कंटिन्यू अलर्ट राहणं फार महत्वाचं. 109, 110 एक लास्ट आपण चान्स याच्यात घेऊन टाकूया. स्टॉप लॉस लावून टाकूया. बँक निफ्टी मात्र आणखी एंट्री दिली नाही. 160 ला आला का आता तो. ठीक आहे. चार्ट अनालिसिस बघूया आपण. हा, बँक निफ्टीची बघा प्रॉफिट आपला चांगला प्रॉफिट झाला. जे आपला ऑलमोस्ट लॉस 3-3.5 हजार पर्यंत प्रॉफिट जाऊन आला बघा बँक निफ्टीचा. ओके. तर आपला सगळा लॉस कव्हर झालेला दिसतोय सगळ्यांना. ओके. ट्रेड प्लॅन वापरणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. ट्रेड प्लॅन तुम्ही वापरला तर नक्कीच तुमचा लॉस हा कव्हर होतो. आता पुन्हा मी ग्रीड मध्ये येतोय बघा. म्हणजे ₹800 प्रॉफिट दिसला ना मला. हे हे सगळ्यात डेंजर आहे. ओके. तर हा सगळ्यात भयानक पार्ट आहे मार्केटमध्ये. आता इथे आपल्यात काढण्यातच अर्थ आहे. बरोबर. पण हे निघणार नाही, कारण बघा हे असा प्रॉब्लेम येतो. आपण इथं काय लावलेला आहे? स्टॉप लॉस लावलेला आहे. तर हे ग्रीड व्हॅल्यू फार महत्वाची आहे. याच्यावर आपल्याला बाहेरला हाच प्रॉब्लेम आहे, दुसरा कुठला प्रॉब्लेम नाही मित्रांनो बाहेरला. काय बाहेरला एकच प्रॉब्लेम आहे, प्रॉफिट दिसायला की कधी बाहेर पडो. कारण इथे बघा चार्ट मध्ये तुम्हाला दिसून येतो किती मोठी वीक दिलेली आहे इथे. ओके. म्हणजे हा ट्रेंड बदलण्याचे चान्सेस इथं असू शकतात. मग अशा वेळी आपण एक काम करूया. आपल्याला लॉस वर कंट्रोल करायचं असेल तर आपण जे 5 लॉट आहेत ते त्यातले 3 लॉट एक्झिट करून टाकूया. म्हणजे आपला मोठा लॉस होणार नाही. आता 2 लॉट वर बघूया. बँक निफ्टी आपल्याला 3-3.5 हजार प्रॉफिट दाखवला होता. ओके. पण आपण शेवटी एक्झिट झालो 206 ला.
ट्रेड करताना सगळ्यात जास्त फोकस करायचं आहे की आपण जास्त स्ट्रेस मध्ये नाही आलं पाहिजे. जेवढं तुम्ही जास्त स्ट्रेस मध्ये येचाल तेवढे आपले डिसिजन मेकिंग चुकतात. रिव्हेंज ट्रेडला आपण जातो बऱ्याचदा. त्यामुळं कमी लॉस वर जर काम केलात तर नक्कीच तिथे चांगला फायदा होतो. आता 9:53 झालेला आहे. पुन्हा आपल्याला 10 वाजता अशा पद्धतीने 15-15 मिनिटांमध्ये तुम्ही करत राहा. नक्कीच तुम्हाला चांगले मोमेंट इथे बघायला मिळतात. ओके, तर तुम्ही आपला ओव्हरऑल लॉस 0 झाला होता. इव्हन आपण 500-700 प्रॉफिट मध्ये पण आलो होतो. पण पुन्हा एक ग्रीड व्हॅल्यू प्रत्येकाची असते. ह्या ग्रीड व्हॅल्यू मुळे काय होऊन जातं, आपला लॉस हा पुन्हा वाढतो. ओके, तर ह्यातून तुम्हाला काय समजलं असेल ह्या लाईव्ह सेशन मधून, मी तुम्हाला सांगेन की एक्झिट जे काय प्रॉफिट दिसेल तुम्हाला 500-700 तेवढ्या प्रॉफिटला तुम्ही एक्झिट होणं महत्वाचं आहे. आणि पुन्हा तुम्ही ट्रेड करा. लक्षात आलं. पण जर तुम्ही तुमची ग्रीड लेवल वाढवत बसलात, आणखी वर जाईल आणि सेकंड आहे लॉस मध्ये आपले होप्स वाढत जातात. आता इथून वर जाईल, इथून वर जाईल. पण त्याच्यात हे दोन गोष्टी करायला शिका. एक तर लॉट साईज कमी करा आणि सेकंड स्टॉप लॉस लावा. आयटीसीचा प्रीमियम आणखी तिथेच आहे, ₹9.40. ओके, आपला बघा लॉस कमी होत चाललेला आहे. सगळ्यांना आजचा लाईव्ह सेशन समजलं. उद्या आपण पुन्हा जॉईन करूया. ओके, बाकीचा पार्ट आपण पुन्हा उद्या कंटिन्यू करूया. काही डाऊट्स असतील तर मला व्हॉट्सअप करा.